मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा पिनकोड नंबर आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. आता दिवाळी येत आहे. दिवाळीसाठी मी जे यंत्रसिद्धी देतो त्या यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत आहोत. कुठलेही पैसे घेत नाही, दक्षिणा घेत नाही. ही अभिमंत्रित आम्ही करून देत असल्यामुळे आपल्याला ती सिद्ध करायची जरूर नाही, अभिषेक करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला ती काच फ्रेम करूनच लावावी लागतील. लॅमिनेशन किंवा अशी लावता येणार नाही. एक यंत्र मोठा आहे, दुसरं यंत्र लहान आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीचा भाव आहे, एक सर्व कार्यसिद्धीचा भाव आहे. आपल्याला 5 इंच रुंद आणि 11 इंच लांब असं पाकिट जे बाजारामध्ये हिरव्या किंवा निळ्या रंगाचं आहे, त्याने आतमध्ये कापड लावलेलं असते, ते पाठवायचं आहे. त्या पाकिटावर आपला संपूर्ण पत्ता लिहा. त्याच्यावर साधे 20 रुपयाच्या पोस्टाची तिकीटं लावा. त्याच्यावर पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर पण लिहा. आपण ज्या वेळेला तुमचा पत्ता लिहाल त्यावेळेला माझा पत्ता तिथे लिहू नका. पाकिट मात्र 5 इंच बाय 11 इंचच पाठवा. पोस्टाचं पाकिट चालत नाही, त्याच्यामध्ये यंत्रसिद्धी बसत नाही. जास्त मोठं पाकिट तुम्ही पाठवलं तर पोस्टाच्या पेटीत ते जात नाही, ते स्वीकारत नाही. म्हणून 5 इंच बाय 11 इंचच पाकिट पाठवा. आणि हे पाकिट दुसऱ्या पाकिटात टाका आणि त्यावर माझा पत्ता मी सांगितल्याप्रमाणे लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. माझ्याकडे आल्यावर माझी शिष्यमंडळी जी आहे कार्यालयात कार्यरत राहतील, ते आपल्याला आपल्या पाकिटामध्ये घालून पाठवतील. ही यंत्रसिद्धी श्रद्धा असेल तरच मागवा. काच फ्रेम करावी लागेल. काच फ्रेम केली म्हणजे यंत्राला टोक बाधा लागत नाही आणि ती स्फटिकाच्या रूपात प्रभावी होतात. ही यंत्र देवघराजवळ लावायची नाही आहे. ही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. घरामध्ये लावायची असेल तर पहिल्या हॉलमध्ये, जिथे मित्रमंडळी बैठक लोक येता जातात तिथे. आपल्याला जिथे पैसा उत्पादन होत असेल, पैसे जिथे येत असेल, पैशाचा व्यवहार जिथे होत असेल तिथे लावणे अधिक चांगलं. म्हणजे येणारा पैसा शुद्ध भावनेमध्ये येतो आणि मग आपण तो घरामध्ये शुद्ध भावनेचा वापर करतो आणि संसारासाठी किंवा इतरांसाठी वापर करतो, तर तो आपल्याला दोषकारक राहत नाही. म्हणून या यंत्रामध्ये शुद्धीकरणाचा भाव पण आहे. आपण जर आपला व्यवसाय असेल, किराणाचा व्यवसाय असेल, केश कर्तनाचा व्यवसाय असेल, ब्युटी पार्लरचा व्यवसाय असेल, आपली लॅब असेल, डॉक्टरचा दवाखाना असेल, आपलं मेडिकल स्टोअर असेल, किराणा शॉप असेल, ज्वेलरचं शॉप असेल, उद्योगधंदा असेल, कारखानदारी असेल, खानावळ असेल, रेस्टॉरंट असेल, तिथे हे आपल्याला लावायचं आहे. तुमची फिरती गाडी असेल तर तिथे पण आपण हे लावू शकतात. आपला वाहनाचा धंदा असेल, माल वाहतुकीचा धंदा असेल तर पहिल्या कॅबिनमध्ये हे लावू शकतात. आपल्या प्रवासी वाहतुकीचा मोठा लक्झरीचा व्यवसाय असेल तर तिथे पण आपण हे पहिल्या कॅबिनमध्ये लावू शकतात. आपली श्रद्धा असेल तरच ही यंत्रसामग्री मागवावी. 2 यंत्र असतं, आम्ही विनामूल्य देण्याच्या तयारीत आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी मागून घ्यावी. असो, आजच्या कार्याचा विषय आपण नवीन घेतलेला आहे. 24 तारीख आहे. 24 तारखेला आपल्याला बघायला पाहिजे. 24/10 ऑक्टोबर वार गुरुवार आहे. हा अश्विन कृष्ण पक्ष अष्टमी आणि पुष्य नक्षत्र अहोरात्र आहे. खास करून जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, शिरपूर जिल्हा, MP मधील बऱ्हाणपूरमधील काही लोक आणि जिथे जळगाव जिल्ह्यातील काही मुली बाळे किंवा मुलं गेलेली आहेत तिथे या दिवशी कराष्टमी म्हणून उल्लेख आहे आपल्या पंचांगामध्ये, दाते पंचांगात. राजेंद्र करामच्या याच्यातही आहे. कराष्टमी उत्सवाचा उल्लेख आहे, परंतु याविषयीची माहिती फारशी दिलेली नाही आणि कुठल्याही पंचांगात आसपा उतरता तर दिलेली नाही. परंतु हा उत्सव साधारणतः जळगाव जिल्ह्यातीलच आहे. महाराष्ट्रात कुठेतरी होतो. हा कराष्टमी उत्सव म्हणजे काय?
परंपरागत मुली येतात, सूनबाई येते आणि हा परंपरागत उत्सव चालतो. तो सासूने सांगितलेला आहे त्याप्रमाणे सर्वजण करतात. परंतु हा उत्सव कशासाठी केला जातो, याची देवता कोणती आहे, याचा उद्देश काय आहे, हा आपणच का करतो, इतर जण का करत नाही? कारण बहुतेक जे जाणवधारी मंडळी आहे, ब्राह्मण मंडळी, सोनार मंडळी, अशांकडेच हा विधी साधारणतः बघायला मिळतो. मग कुतूहलपूर्ण मला माझ्याकडे अनेक सूनबाईंनी सांगितलं की हा विधी आमची सासू करत होती, आमची आई करत होती, म्हणून आम्ही हा करतो आहे, पण याच्या मागचं दैवत आम्हाला माहिती नाही. आम्ही फक्त गणपतीची आरती म्हणतो आणि देवीची आरती म्हणतो आणि मग त्याप्रमाणे आम्ही हा दिवस साजरा करतो. पहा किती आश्चर्य आहे. विधी मार्ग होतात आहे, पूजन सगळं होतं आहे, पण कोणतं देवता आहे, कशासाठी काय आहे, याचं फल काय आहे, कशासाठी करावं लागतो, हे परंपरा काय आहे, ही घराण्याची परंपरा आहे का काय आहे, याच्याविषयी सगळे लोक अनभिज्ञ आहेत. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना आपण अभिवादन करूया आणि त्यांनी सांगितलेला उद्देश, त्यांनी सांगितलेली मला माहिती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझी पत्नी फार अभ्यासू होती. आपण जो विधी करतो, एखादा पदार्थ करतो, एखाद्याशी बोलणं चालणं करतो, एखाद्याची पूजापाठ करतो, त्याची माहिती असणं जरुरीचे आहे असं तिचं मत होतं आणि तिची शोधक बुद्धी होती आणि तिने मला जे सांगितलेली माहिती मी तीच तुमच्या पुढे आज सादर करणार आहे. कराष्टमी हा यावर्षी 24/10/2024 गुरुवारी आहे. पुष्य नक्षत्र त्या दिवशी आहे. अश्विन कृष्ण पक्षातली अष्टमीच्या दिवशी हा येतो, याला कराष्टमी नाव आहे. याला पुष्य नक्षत्र आणि अष्टमी तिथी आवश्यक असते. काही वेळेला पुष्य नक्षत्र येत नाही, त्यामुळे कराष्टमी आहेचा उल्लेख पंचांगात नसतो. परंतु परंपरेप्रमाणे पुष्कळशा घरामध्ये हा विधी केलाच जातो. तर हा विधी करण्याचं कारण असं असते की आपण पहिले पाहूया की हा विधी कसा करतात. तर 11 पितळी तांबे घेतात. त्या पितळी तांब्याला गळ्याभोवती नाडा बांधतात. नाडा बांधला की त्या प्रत्येक पितळाच्या तांब्यामध्ये अक्षत, फूल, थोडंसं जल आणि थोडीशी खीर अशी टाकली जाते. एका पाटावर वस्त्र अंथरलं जाते आणि त्यावर ही 11 भांडी, 11 तांबे ठेवले जातात. आता ह्या ठेवण्यापूर्वी आपल्याला विविध धान्याची पापड्या तयार करायच्या असतात. तळून मैदा आणि साखर एकत्र करून पापडी तयार करतात. 11 मुगाचे पीठ घेतात, त्याच्यात मीठ टाकतात, ती पापडी करतात. चवळीच्या डाळीचे पीठ करतात आणि मग मीठ टाकून पापडी करतात. दुसरी मैद्याची पापडी मीठ टाकून करतात. मठाच्या डाळीचे पीठ करतात आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि पापडी करतात. 5 धान्याच्या प्रत्येकाच्या पापड्या 11 करतात आणि त्या तळून घेतात. उडदाचा तळलेला वडा करतात, ते 11 करतात. दूध, तांदूळ आणि गूळ घातलेली खीर करतात आणि ह्या 11 तांब्यावर 11 दिवे ठेवायचे असते, म्हणून कणकेचे दिवे काही तळून घेतात, काही भाजून घेतात, काही उकडून घेतात, सगळ्या तऱ्हेने चालतात. आणि त्याच्यामध्ये तूप गाईचं आणि त्याच्यामध्ये वात. आता हे तांबे ज्या पाटावर वस्त्र ठेवलेले आहे, त्या वस्त्रावर अगोदर आपल्याला थोडंसं अक्षता ठेवायची 11 ठिकाणी आणि 11 ठिकाणी असताना मध्ये एक तांब्या ठेवायचा आणि आजूबाजू 10 तांबे ठेवायचे, असे गोलाकार. प्रत्येकाच्या खाली आपल्याला अक्षता ठेवायच्या असतात आणि हे तांबे ठेवलेले, नाणे बांधलेले ठेवले की प्रत्येक तांब्यावर आपल्याला ह्या 5 धान्याच्या 5 पापड्या ठेवायच्या, प्रत्येकावर 5-5. त्याच्यावर 5 ठेवल्यावर त्याच्यावर उडदाचा वडा तळलेला ठेवायचा. त्याच्यावर थोडीशी खीर टाकायची प्रत्येक वड्यावर आणि त्याच्यावर हा कणकेचा दिवा, हा भाजलेला असो, तळलेला असो का वाफलेला असो, तो ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे गावरानी आणि त्याच्यावर वात लावून तो प्रज्वलित करायचा आहे. ही झालेली आपल्याला ठेवून स्थापन करणे. त्याच्यानंतर प्रत्येक तांब्याला 5 बोटं आपल्याला
ओल्या कुंकाचे लावायचे, अक्षते लावायचे आहे. आणि आपल्याला गुलाबाचं फूल असलं, कण्हेराचं फूल असलं ते एक एक पाकळी काढायची आहे, किंवा तुम्हाला चांदणीचं फूल असलं तर ते चांदणीचं फूल असं काढून त्या ओल्या कुंकाला एक एक 5 ठिकाणी आपल्याला चिटकवायचे आहे, लावायचे आहे, अर्पण करायचे आहे. धूप लावायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे. जे वरती दिवे आहेत तेच आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. प्रत्येक ठिकाणी अक्षत फुलं लावायची आहे. आणि एवढं झालं की आपल्याला या सगळ्यांना पाणी फिरवायचं आहे. आणि पाणी फिरवणं झाल्यावर आपल्याला पहिले गणपतीची आरती म्हणायची आहे आणि नंतर मग आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे. ही झाली मांडणी आणि पूजन विधी झालं. आता ह्याच्यानंतर आपण याचं वैशिष्ट्य सांगू, याचं महत्त्व सांगणार आहोत की हा विधी का केला जातो. हा परंपरेने जे मंडळी जानवं घालतात, जानवं वापरतात, त्यांच्यात बहुतेक हा विधी केला जातो असं पाहण्यात येते. बहुजन समाजाकडे पाहण्यात मला तरी आलेलं नाही. असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे हा विधी कशाचा असतो तर ह्या दिवशी कर्क राशी असते, चंद्र उदयमान असतो, अष्टमीचा चंद्र हा शुभ असतो आणि पुष्य नक्षत्राचा चंद्र उच्चीचा असतो. म्हणून आपल्याला चंद्राची पूजा आपल्याला करायची असते. या ठिकाणी हे पूजा झाले की चंद्राची पूजा करायची आहे. आता हे 11 भांडी का ठेवायची आणि त्याच्यावर काय ठेवायचं आहे. ही पूजा वगैरे झाली की मग आपल्याला हे वाण आहे, हे वाण पहिले आपल्याला जे आपल्या घरी मर्तिक आहे, स्वर्गीयवासी झालेले आहे, त्यांना पहिलं वाण अर्पण करायचं आहे. त्यांचा फोटो असेल, त्यांच्या फोटोसमोर तो अर्पण करून ठेवून द्यायचा आहे. नंतर दुसरं वाण आपल्याला चंद्राला द्यायचं आहे, अंगणात यायचं आहे, गच्चीवर यायचं आहे, जिथे चंद्र दिसेल तिथे यायचं आहे आणि तो चंद्र पुढे ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातील मंडळींना हे वाण द्यायचं आहे. हे वाण दोघे हाताने प्रज्वलित असलेल्या दिव्यासह एक एक व्यक्तींना द्यायचं आहे. आता यांची संख्या जर जास्त असेल, जर आता इथे आपण पहिलं वाण पूर्वजांना दिलं, दुसरं वाण चंद्राला दिलं, राहिले 9, आणि 12, 11, 10 जण असले तर त्याप्रमाणे आपण एका ठिकाणी 2ला बसून हात लावून आपल्याला ती 9 वाणं द्यायची आहे. आता हे वाणं 9 दिल्यावर काय करायचं आपल्याला तर इतर जे भोजनासह हे सगळं भक्षण करायचं आहे नैवेद्य म्हणून. आता या ठिकाणी चंद्राचा जो तुम्ही वाण दिलेला आहे ते चंद्राचा वाण प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे. आणि जे पूर्वजांना जे वाण दिलेलं आहे, पूर्वजांना दिलेलं वाण गाय असेल तर गायला द्या, आणि गाय उपलब्ध नसेल तर सर्वांनी प्रसाद मिळून खा तरी चालेल. तर हा विधी का केला जातो तर हा देवीचा विधी असतो. नवरात्राचं समापन झालेलं असते, संपलेली असते. 9 एक आपण चंद्राला देतो, एक पूर्वजांना देतो, राहिलेले 9 दिवसाचे 9 देवीचं स्थान या ठिकाणी असते. आपण प्रतिपदेला घटस्थापना करतो आणि नवमीला, महानवमीला आपण ते देवी विसर्जन करतो, किंवा दसऱ्याला करतो, दशमीला करतो. परंतु आपण घरामध्ये, देवघरामध्ये जी देवीची स्थापना केली जाते ती एकाच ठिकाणी देवी ठेवली जाते आणि 9व्या दिवशी तिचं हलवणं होते आणि मग देवतांचं पूजन आपण सुरू करतो. पण समापन विधी हा काही होत नाही. समापन विधी म्हणजेच कराष्टमीचा विधी, ज्याला नवरात्राची सांगता म्हणून म्हणतात. हा विधी झाला की नवरात्रीचा समापन विधी हा झालेला आहे. हा विधी घराण्यामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे.
आणि हा मोडता कामा नये, परंपरा ही चालू ठेवा. घरामध्ये दुसरी परंपरा तुम्ही आणत असाल तर ते योग्य नाही, आणूच नाही. आणि आणलं असेल तर पहिले सोडू नये, नाही तर मोठं पातक लागण्याची संभावना आहे. कारण तुम्ही नवीन आणतात आणि जुनं सोडतात, तर जुन्याचं पाप म्हणजे सोडण्याचं पाप हे लागणारच, अशुभत्व येणारच, दुःख, समस्या, कष्ट निर्माण होणारच. म्हणून जे परंपरा आहे पूर्वजांच्या, वाडवडिलांच्या, ज्याच्यामुळे आपलं घराणं ओळखलं जाते, त्या देवपूजा असतात, घराण्याचे व्रतवैकल्य असतात. काहींच्याकडे महालक्ष्मी असतात, काहींच्याकडे रोट असतात, काहींच्याकडे अनेक नवरात्र, रामाचं नवरात्र असते, कृष्णाचं नवरात्र असते, असे अनेक नवरात्र. नृसिंहाचं नवरात्र सुद्धा मी पाहिलं आहे. पण हे मोडता कामा नये. तुम्ही कितीही सुशिक्षित असाल, कितीही विद्वान असाल, PhD झालेली असाल, तो तुमची बुद्धी आहे, ती विद्वत्ता नाही. बुद्धी आणि विद्या वेगळी असते. विद्या ही धार्मिक क्षेत्रातली असते आणि बुद्धी ही व्यवहारातली असते. इथे बुद्धीच्या क्षेत्रात विद्येचं काम नाही, विद्येच्या क्षेत्रात बुद्धीचं काम नाही. दोघंही पूर्व पश्चिम आहे. विद्येमध्ये व्यवहार चालत नाही. बुद्धीमध्ये व्यवहार चालतो, विद्येमध्ये व्यवहार चालत नाही. इथे श्रद्धा असावी लागते आणि ती अढळ असावी लागते. ती परंपरा केली पाहिजे. आणि याच्यात जर चूक झालं आणि याच्यात जर विपरीत झालं तर मग मात्र महाकठीण योग येतो. मी अनेकांचं पाहिलेलं असं. मी यादी द्यायला बसलो तर तुम्ही रावेरमध्ये आले, प्रत्यक्ष भेट घेतली तर मी पुष्कळसं याविषयी तुम्हाला माहिती सांगू शकेल. असो, परंपरागत जे व्यवहार आहे आपले, नवरात्र बसवणं असलं तर नवरात्र ही बसवावंच लागेल. रोट करायचे असले तर रोटाचं जे नारळ असते ते बसवावंच लागेल. कराष्टमी आहे तर ही करावीच लागेल. नवरात्र स्थापन करत असताना आपल्याकडे फुलोरा असेल वरती टांगण्याचा, पापड्याचा, तोही केला पाहिजे. नाहीतर तर पूजन नवरात्र बसून काही उपयोग नाही. पुष्कळशः आपणच चुकतो आणि मग भोग आपणच भोगतो. याच्यासाठी घरामध्ये वाडवडील असायला हवे, सासू सासरे असायला हवे, वृद्ध मंडळी असायला हवी, आजोबा आजी, पणजोबा पणजी असायला हवी आणि त्यांच्या बसून आपण मार्गदर्शन घ्यायला हवं. आणि हे लिखित स्वरूपात डायरीमध्ये लिहून ठेवावं. आता माझ्या पत्नी तर स्वर्गीय झालेत, आता कोणाला विचारणार? आता आमच्या गोष्टी होत्या, गुजगोष्टी होत्या, त्याच्यातून आम्ही शिकलो. बहुतेक पुरुषांना हे माहिती नसते. हे स्त्रियांचा भाग आहे असं नाही, पुरुषांचाही भाग आहे. पण तिने सांगितल्यामुळे मला ही माहिती मिळाली. कारण आम्ही गुजगोष्टी करत असताना आमच्या ज्या विषय होता तो हाच विषय असायचा, घराण्याचा, इतर घराण्याचा, व्रतवैकल्याचा. कारण ती ह्या बाबतीत फार हुशार होती. ती उद्देश, दैवत याविषयी तिचं ज्ञान अफाट होतं, अगाध होतं. त्यामुळे माझं कमी आहे, अल्प आहे, मी मान्य करतो, कबूल करतो. तर कराष्टमीचं ज्या वेळेला हे मी अनेकांकडे शोधक बुद्धीने विचारणा केली तर कोणालाही माहिती नाही. 99 लोक मला असेच मिळाले. मग हे सांगितल्यावर मग मला अनेकांनी विनंती केली की हा व्हिडिओ तुम्ही जारी करा. मग त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ आपण कथन मी केलेलं आहे. आपण श्रोते आहात, ऐकता आहात. याचं लेखन करून घ्या म्हणजे पुढच्या पिढीला ते होईल. आणि काही वेळेला मागे काही केलं नसेल, चुकलं असेल, भाकलं असेल तर क्षमा मागून यावर्षी पुनश्च कराष्टमीचा उत्सव, कराष्टमीचं व्रत सुरू करण्याचा प्रयत्न करा. आपण सगळं करतो, बड्डे करतो, पार्टी करतो, उत्साह करतो, लग्नाचा वाढदिवससुद्धा आता साजरा करण्याची पद्धत आली आहे. साजरा करू नका असं माझं म्हणणं नाही, पण व्रतवैकल्य सोडू नका हे माझं आहे. हे कंपल्सरी आहे. तुम्ही वाढदिवस केला काय नाही केला काही फरक नाही पडणार. लग्नाचा वाढदिवस काय लग्न झालंच आहे, काही मोडणार नाही. पण व्रतवैकल्य मोडले, व्रतवैकल्य सोडले, व्रतवैकल्य केली नाही तर मग काय एक प्रश्नचिन्ह जीवनायुष्याविषयी.
आणि व्रतवैकल्याने आपल्यालाच आनंद मिळणार आहे, आपल्यालाच नैवेद्य खायला मिळणार आहे आणि पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान मिळणार आहे. आपण सुखी होणार आहे, आपलं कुटुंब सुखी होणार आहे, आपले वंश सुखी होणार आहे. आता हे व्रत का करायचं, याचा उद्देश काय आहे? तर हे व्रत करत असताना हे घराण्याचं असल्या कारणाने घराण्याचा हा वंश वाढायला, ही गोष्ट पहिलं लक्षात घ्या. ही परंपरागत उत्सव आहे, म्हणजे घराण्यामध्ये वंश वाढला तर परंपरा चालेल ना. म्हणून ज्यांना अपत्य प्राप्ती नाही त्यांनी एकराष्ट्रमी उत्सव साजरा करावा, नसला तरी साजरा करावा. परंपरा नवीन मांडता येते. ज्यांना लग्न झाले आहे, संतती नाही, अडथळा येत आहे, औषधोपचार चालले तरी पण होत नाही, अशा दाम्पत्यांनी कराष्टमी उत्सव सुरू करावा. ज्यांना संततीमध्ये अडथळेला आहे, गर्भपात होत आहे, वारंवार गर्भपात होतो आहे, त्यांनी पण हा कराष्टमीचा उत्सव करावा. आता वंश साठी काय करावं लागेल? लग्न करावं लागेल, विवाह करावा लागेल, तेव्हाच तर संतती होईल, वंश वाढेल. म्हणून ज्यांचे विवाह होत नाही, ज्यांच्या विवाहाला अडथळे येत आहे, ज्यांना स्थळे येत नाही, जे नको आहे ते होकार देतात, जे हवी आहे ते बोलत नाही, असा काही प्रसंग येतो. काही विवाहस्थळ बांधली जातात, काही आपलं अशुभ कर्म असते, किंवा असं व्रतवैकल्याचं सुद्धा असू शकते. म्हणून अशा व्यक्तींनी ज्यांचे विवाह होत नाही त्यांनी पण कराष्टमी उत्सव असेल तर सुरू ठेवा, नसेल तर सुरू करा. हे एक आहे. आणि हा नवरात्र, म्हणजे या नवरात्रमध्ये जे 9 देवी आहे, या 9 देवीमध्ये महालक्ष्मी सर्वात मोठी आहे. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी, वैभव प्राप्तीसाठी, ज्यांना वास्तू नाही वास्तू लाभासाठी, ज्यांना उद्योग नाही त्यांना उद्योगासाठी, ज्यांना नोकरी लागत नाही त्यांना नोकरी लागण्यासाठी, ज्या परीक्षेमध्ये तुम्ही मार्क उत्तम मिळवायचे आहे, काही मिळवायचे आहेत, त्यांनी पण हे वाण हाती धरावं, या कार्याला हजर राहावं आणि हे सुरू करावं. घराण्याचे जे उत्सव असतात तर तुम्ही कुठे मुंबईला राहत असाल, कल्याणला राहत असाल, तुम्ही जळगाव जिल्ह्यात आहात आणि तिथे हा उत्सव होत आहे, रावेरला होत आहे, तुम्ही कुठेही आहात, 4 भावंड आहे, 2 बहिणी आहे, तर सर्वांनी रावेरला यावं, जळगावला यावं आणि हा उत्सव आपल्या घराण्याच्या पद्धतीने करून घ्यावा. यामुळे भेटीगाठी होतात, सुखदुःखाचे प्रसंग आपल्याला समजतात, काही उणीव असली ती दूर करण्याचा प्रयत्न होतो आणि समाजामध्ये आपला एकोपा दिसतो, हे लक्षात घ्या. याच्यातून लग्न जमवणे, आरोग्य सुधारणे, वंश निर्माण करणे, आजोबा आजी वाडवडिलांचे आशीर्वाद मिळतात, हे फार मोठ्या पुण्याचं आणि फार महत्त्वाचं कार्य आहे. अनेकांनी मला हा व्हिडिओ जारी करणं विनंती केली आणि त्याच्यानुसारच मी केलेलं आहे. लक्षात ठेवा, 24 तारीख 24/10/2024 वार गुरुवार, अश्विन कृष्ण पक्ष, अष्टमी तिथीला, पुष्य नक्षत्र, अहोरात्र आहे आणि हा कराष्टमीचा दिवस आहे. मी सांगितलेलं आहे, ज्यांना काही कळलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ पुनश्च वापरावा, पुनश्च पाहावा. अगदी सोपा आहे. 11 भांडी आणायची आहे, त्याला नाडा बांधायचा आहे, त्याच्यावर 5 धान्याच्या आपल्याला पापड्या करायच्या आहे. मैदा साखर मिळून एक पापडी, मुगाचे पीठ मीठ मिळून पापडी, चवळीच्या डाळीचे पीठ मीठ मिळून पापडी, मैदा मीठ मिळून पापडी, मठाच्या डाळीचे पीठ मिळून पापडी, अशा 11 पापड्या करायच्या आहे. एकेकावर एक 5-5 आपल्याला ठेवायच्या आहे. 5 धान्याच्या पापड्या म्हणजे 5 होतील, अशा आपल्याला 11 करायच्या, म्हणजे एकूण पापड्या 55 लागतील. 11 आपल्याला वडे लागतील, 11 दिवे लागतील. पूजन करायचं आहे, पूजन साधं पद्धतीचं आहे. आपल्याला गणपतीची आरती आहे, देवीची आरती आहे, 30 म्हणायची आहे. एक जे आहे ते पहिल्या वाण जे आहे ते आपले जे स्वर्गीय असतील त्यांना द्यायचं आहे. दुसरं वाण चंद्राला द्यायचं आहे. बाकीच्यांनी घरामध्ये प्रत्येकाला एक वाण द्यायचं असेल. पुरुषांची संख्या, मुलींची संख्या, मुलींना सुद्धा द्यायचं आहे. संख्या जास्त असेल 2-2, 3-3 मिळून द्यायचं आहे आपल्याला एक वाण, तेही चालेल असेल. चंद्राचं वाण सर्वांनी प्रसाद मिळून खायचं आहे. आणि जे आपले स्वर्गीय जे आहे
तेलात दिलेलं वाण गाय उपलब्ध असेल तर गाईला द्यायचं आहे, गाईला नाही असलं तरी चालेल, सर्वांनी तो प्रसाद मिळून खायचा आहे, तुमची जशी इच्छा असेल तशी, त्याबद्दल नाही. परंतु ह्या प्रसादाचा कण वाया जाऊ देऊ नका, सांडू नका, भांडू नका, मांडू नका, असे आहे. असा हा मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. हा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर इतरांना भरपूर शेअर करा, कारण सर्वांना हा विधी चालणार आहे. तुमची जी समस्या आहे त्या समस्येचा मार्ग मोकळा करणारा हा विधी आहे. सुख, वैभव, संपन्नता, वंशवाढीचं आरोग्य, संपन्नता पण सुद्धा याच्यातून मिळणार आहे. कारण याच्यामध्ये आपले पूर्वज पण आलेले, रात्रीचे देवी पण आलेले आहे, महालक्ष्मी पण याच्यामध्ये आलेली आहे, आणि चंद्र पण आलेले आहे. अशा हा योग असलेला आहे. आणि जे दिवा आहे तो सूर्याचं प्रतीक आहे, आणि ते 9 आहे ते पण आपल्याला, जे 11 आहे, 9, 11 जे काही आहे ते आपल्याला ग्रहाचं प्रतीक पण आहे. असे म्हणून आपल्याला हे सर्व नवग्रहाची पूजा पण आहे, देवीची पूजा पण आहे, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नवमंत्राची पूजा पण आहे. जैनामध्ये नवंकार म्हणून म्हणतात, तो पण याच्यामध्ये आहे. त्यांनी पण हा विधी केला तरी चालेल, कोणाला हा विधी करण्याचा अडथळा नाही. फक्त जानवेधारी मंडळीच करावा असं नाही, बहुजन समाजानेही पण हा विधी केला तरी चालेल. जानवेधारी करतात एवढं मला बघण्यात आलं आहे म्हणून मी तो शब्द मांडला, पण इतरांनी पण हा विधी करावा. विधी करायला कुठलंही जातीपातीचं बंधन नाही, इतर धर्मियांनी केला तरी चालेल, कारण भारतीय संस्कृतीत हा ठेवा अमोल आहे. एवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, पसंत असेल, त्यांनी इतरांना शेअर करा, त्यांनाही पुण्याचा लाभ मिळेल, त्यातून तुम्हालाही पुण्य मिळेल आणि मला समाधानाचा प्राप्त होईल. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.